नमस्कार सर्वांना। माझ्या घरी मुलांना स्नॅक्स खायला खूप आवडतं, तर खास त्यांच्यासाठी 4 इथे असे लाल टोमॅटो घ्यायचे आहेत। त्याला कापून घ्यायचे आणि वरचं देठ आहे ते कट करून घ्यायचं। टोमॅटो कट करून झालेले आहेत, मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन प्युरी करून घ्यायची। एक परात घेऊन त्यामध्ये चाळण ठेवायचे, त्यामध्ये 2 कप गव्हाचं पीठ घालून घ्यायचे। हा दुसरा कप, अर्धा कप तांदळाचं पीठ घालून चाळून घ्यायचे। चवीनुसार मीठ घालून घ्यायचे। 1 चमचा लाल मिरची पावडर घालून घ्यायचे। 2 चमचा काळी मिरी पूड घालून घ्यायची। 3 चमचे तेल घालून घ्यायचे। टोमॅटो प्युरी केली होती ती घालून घ्यायची। आता पीठ आहे ते छान मिक्स करून मळून घ्यायचे। पीठ मळत असताना पाण्याची गरज लागली तरच त्यामध्ये पाणी घालायचे, नाहीतर जे आपण टोमॅटो प्युरी बनवली आहे त्यामध्येच पीठ संपूर्ण मळून घ्यायचे। पीठ मळून झालेलं आहे ते गोळे करून घ्यायचे। त्यातला एक पिठाचा गोळा घ्यायचा, सुक्या पिठामध्ये घोळवून घ्यायचे। तांदळाचं पीठ किंवा गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल। लाटून घ्यायचे। पोळी लाटून झाली आहे, काट्या चमच्याने असे होल त्याला करून घ्यायचे। चिरणं घ्यायचं आहे। एक तर तुम्ही सरळ पट्ट्या करू शकता ह्याच्या, किंवा जो आपण शंकरपाईचा आकार देतो तो जरी केला तरी चालेल। तर इथे तुम्ही पाहू शकताय कट करून झालेला आहे। अशा पद्धतीने बाकी सर्व करून घ्यायचे। तेल गरम करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आहे ती हाय टू मीडियम ठेवायची आणि थोडे थोडे सोडून घ्यायचे। त्याच्यात बुडबुडे आहेत ते कमी झाल्यानंतर लगेच काढून घ्यायचे। तर इथे तुम्ही पाहू शकता टोमॅटो शंकरपाळी आपली तयार झालेली आहे। मुलांना नक्की आवडेल। एक टोमॅटोची चव येते त्यामध्ये आणि छान अशा कुरकुरीत खुसखुशीत होतात। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।